स्टेज प्लीज प्लीज कम ऑन द स्टेज. आवर अल्फा आवाज कुठे आहे? आवाज आवाज पाहिजे, आवाज. आपल्या सगळ्यांचा आवाज, मुंबईकरांचा आवाज कुणी दाबू शकत नाही या आवाजाला. आणि या आवाजाला कोण दाबायला आलं तर हे मुंबईकर सर्व एकत्रित येऊन त्या दाबणाऱ्याला दाबून टाकतील की नाही टाकतील? मित्रांनो, आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत हा नेव्हिल डिसोझा ग्राउंड वाचवण्यासाठी. फक्त हा नेव्हिल डिसोझा ग्राउंड वाचवणे नाहीये आपल्याला. मुंबई मधल्या जवळजवळ 3 जे ग्राउंड आहेत, मोठमोठे ग्राउंड, त्यामध्ये आमच्या अंधेरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, यामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी, सायकलिंगसाठी, वॉकिंगसाठी, टेनिससाठी, लहान मुलांना ओपन जिमसाठी हे पूर्ण मैदान 12.5 एकरचा मैदान आहे. मित्रांनो, तो मैदानी जागा 550 करोड 550 करोड मध्ये महानगरपालिकेने VN देसाई हॉस्पिटॅलिटी करून खरेदी केली. त्याच्यानंतर महानगरपालिकेने आपल्या इन्कम टॅक्सचे जे पैसे आहेत ते पैसे लावून तो ग्राउंड बनवलाय. आज आपल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तो ग्राउंड सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एका MLCच्या घरात टाकण्यासाठी चाललेले आहेत. जसा हा ग्राउंड टाकणार आहे तसा तो ग्राउंड सुद्धा त्यांच्या घरात टाकणार आहेत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण कोणत्याही जात भेद कोणत्याही पक्षाचे नव्हे, तर या महाराष्ट्रासाठी, या मुंबईसाठी आणि महानगरपालिकेने जे जे ग्राउंड बनवलेले आहेत त्या ग्राउंडला वाचवण्यासाठी आपण सगळे एकत्रित आज आलेलो आहोत. आणि कंटिन्यू जोपर्यंत हे ग्राउंड, नेव्हिल डिसोझा ग्राउंड आणि तो अंधेरीचा ग्राउंड आपल्या हातात येत नाहीये तोपर्यंत आपल्याला स्वस्त बसायचं नाहीये. बसतर स्वस्त, बसतर स्वस्त. माझ्या मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आज तुमच्या समोर एक जागरूक आणि युवा नेतृत्व तुमच्या समोर उभा राहिलेला आहे. त्या युवा नेतृत्वाने तुम्हाला आवाहन केलेलं आहे की या मुंबई मधल्या जेवढे ग्राउंड आहेत हे सर्व ग्राउंड आपल्याला वाचवायचं आहे. आपण सगळे एकत्रित येऊन हे सर्व ग्राउंड वाचवणार. धन्यवाद.